शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची पदयात्रा 5 फेब्रुवारी रोजी हिंगोली जिल्ह्यात येणार असून या यात्रेला पालक नेरगाव येथून सुरुवात होणार आहे। या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहणार असून 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता त्यांची गांधी चौक येथे जाहीर सभा होणार आहे। या सभेमध्ये हजारो शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत अशी माहिती हिंगोली जिल्हा प्रमुख विनायक भिसे, संदेश देशमुख, उपजिल्हा प्रमुख परमेश्वर मांडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धवराव गायकवाड यांनी माध्यमांना दिली आहे। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य, शिवशाही न्यूज, हिंगोली। दिनांक 3 फेब्रुवारी सुषमाताई अंधारे यांचा जो दौरा आहे संवाद यात्रा, जी की शिवतीर्थ ते मात्र तीर्थ ते शिवतीर्थ अशी ही संवाद यात्रा आहे। तर ही संवाद यात्रा हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 तारखेला पदार्पण करणार आहे। पहिला मुक्काम त्यांचा पानगणेरगाव येथे आहे सेनगाव तालुक्यामध्ये, दुसरा मुक्काम त्यांचा नरसी नामदेव येथे आहे आणि नरसी नामदेवमध्ये नामदेव महाराजांची महाआरती घेऊन त्या हिंगोलीकडे प्रस्थान करणार आहे। 5 तारखेला हिंगोली शहरामध्ये, 5 तारखेला जाहीर सभा आहे गांधी चौकामध्ये दुपारी 2 वाजता आणि ही सभा घेऊन सुषमाताई अंधारे 6 तारखेला औंढा तालुक्यामध्ये औंढा नागनाथाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी औंढा नागनाथाची आरती घेऊन त्या वसमत तालुक्यामधील हाटा येथे प्रस्थान करणार आहे। तर गद्दारांचा कर्दनकाळ असलेली आणि शिवसेनेचा बुलंद आवाज असणारे सुषमाताई अंधारे यांची ही सभा हिंगोली जिल्ह्यामध्ये होणार आहे। तर लाखोच्या संख्येने शिवसैनिक या संवाद यात्रेमध्ये आणि या जाहीर सभेमध्ये सहभागी होणार आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।